सुभाषजी काय सांगाल आज संविधान रॅली कार्यक्रमाचे आयोजक व निमंत्रक संगीताताई भालेराव सुभाष भालेराव यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त मुंबई काँग्रेस कमिटी एससी सेलच्या वतीने संविधान गौरव रॅली करण्यात आली होती आणि आपण सगळ्यांनी बघितलं या रॅलीला उत्तुंग प्रतिसाद संपूर्ण वार्ड क्रमांक 151 मधून मिळाला। मी सर्व माझे सहकारी ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत केले संगीता भालेरावजी या सगळ्यांचे आभार मानतो आणि वर्षाताई गायकवाड आपण सगळ्यांनी बघितलं असेल या विभागाच्या खासदार व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आज या ठिकाणी होत्या त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। सुभाषजी आज डबल मतदारांचं नाव दिसलेलं आहे महानगरपालिकाने पण त्याच्यावरती हे केलेलं आहे काय सांगाल? आपण सगळ्यांनी बघितलं आहे की दुबार मतदानाची संख्या ही साधारणतः जी काढलेली आहे 7 लाखाच्या वरती जवळजवळ प्रत्येक वॉर्डामध्ये 7,500 ते 10,000 दुबार मतदार आलेले आहेत हे शोधलेले आहेत आणि हे दुबार मतदार येतात कुठून या सगळ्यावरती एक रिसर्च व्हावा जे सर्व पक्षाने शिवसेना असेल मनसे असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांनी जे दुबार मतदानात काढून दाखवलेलं आहे आणि सगळ्यांचे जे ऑब्जेक्शन्स आहेत निवडणूक आयोगाने त्याचा विचार करावा व ते नाव कॅन्सल करून नंतरच निवडणूक घ्यावी ही आमची विनंती राहील। सर 272 लोगों ने राहुल गांधी जी को पत्र लिखा, जो प्रतिष्ठित लोग हैं उन्होंने ऐसा आरोप लगाया कि आप चुनाव आयोग पे आरोप ना करें। नहीं आरोप कहाँ पे कर रहे हैं, हम तो सबूत दिखा रहे हैं। मेरी आप पत्रकारों से विनती है क्योंकि आप भी लोकशाही का एक स्तंभ हो, आपको भी आज़ादी है, आप भी जो चीज़ दिखाते आप देख रहे हैं राहुल गांधी ने जो प्रश्न उठाया है वो सबूत के साथ दिखाया है। एक जगह पे कहीं बाहर के देश की मॉडल के कम से कम 700 बार नाम आ रहा है, किसी के 150 बार नाम आ रहा है, किसी को 126 बार नाम आ रहा है, ये दिख रहे हैं ना। राहुल गांधी बिना सबूत के आरोप नहीं लगा रहे, राहुल गांधी सच्चाई दिखा रहे हैं, वो शायद कुछ लोगों को दिख नहीं रही। सुभाषजी ज्या प्रकारे संविधान बदलण्याचं वक्तव्य होत होतं आणि आता संविधान रॅली आज आपण काढलेली आहे त्या लोकांना काय सांगायला? नाही संविधान बदलण्याचं जो घाट घातलेला जातो तो ॲक्च्युली काय मूर्खपणा आहे। आपण सगळ्यांनी बघितलं असेल आज संविधान दिनानिमित्त जवळजवळ या ठिकाणी नाही सगळीकडे रॅली आणि वेगवेगळे कार्यक्रम आहेत। इवन मला वाटतं दिल्लीमध्ये पण बरेचसे कार्यक्रम आहेत। संविधान कधीही बदलू शकत नाही, कोणीही बदलू शकत नाही, पण संविधानाचा जो काही ठिकाणी जो अपमान करण्यात आलेला आहे तो कुठेतरी बंद व्हावा हीच एक अपेक्षा। एकंदरीत आज संविधान रॅली सगळीकडनं निघते आणि आज कुठेतरी एकत्रित सर्व येतात, बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत अजून चांगल्या प्रकारे मांडण्याचं काम कशा प्रकारे होतं? तुम्ही आजूबाजूचे देश बघितले, तुम्ही पाकिस्तान बघितलं असेल, तुम्ही श्रीलंका बघितला, तुम्ही नेपाळ बघितला, आज काय अवस्था झालेली आहे देशाची। भारतामध्ये कधीही असं संकट उद्भवलेलं नाही आहे। याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या देशाचं संविधान। बाबासाहेबांनी या देशाला जे संविधान दिलेलं आहे ते लोकशाहीवर आधारित आहे आणि आपण सगळे बघतात संविधानावरून चालताना ह्याच संविधानावर जर व्यवस्थित चाललं तर आणखी पुढचे अनेक वर्ष या भारताची विकसितता कोणीही रोखू शकत नाही। लाडक्या बहिणीच्या संदर्भात घोषणा झाली, आता ज्या अपात्र झालेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची चौकशी होणार आहे, ज्यांनी याचा फायदा घेतलेला असंही सांगण्यात होतं। इलेक्शन आले तर लाडक्या बहिणी शासनाकडे बोलण्यासाठी नव्हत्या गेल्या की आमच्या अकाउंटवर पैसे टाका। शासनाने ही सर्वात पहिली चूक शासनाची आहे, जी कारवाई व्हावी, ज्यांनी पैसे टाकले पहिली त्यांच्यावरती व्हावी ही आमची विनंती राहील। धन्यवाद। त्याच्या माध्यमातून ह्या देशामध्ये लोकशाही झाली पाहिजे आणि या देशामध्ये जे आहे ते भारत संविधानिक मूल्य रुजले पाहिजे ही बाबासाहेबांची संकल्पना होती। संविधान सभेमधल्या भाषणामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी पूर्ण प्रत्येक मुद्द्याला हात घातला। हे संविधान रचत असताना बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने जवळ 17 दिवस अथक प्रयत्न करून या देशाचं संविधान रचलं। आपल्याला माहिती आहे की हे संविधान असल्यानंतर बाबासाहेबांनी तसंच ते स्वीकारलं। याच्यासाठीच ते संविधान जाहीरपणे प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्यावरती चर्चा केली, त्याच्यावरती माझं मत काय, इतरांची मतं काय याच्यामध्ये त्या ठिकाणी भाषणं झाली आणि संविधान सभेमध्ये या भाषणांची सगळी नोंद झाल्यानंतर मगच हे देशाचं संविधान स्वीकारलं गेलं। सांगायचं तात्पर्य असं आहे की या सगळ्या कामामध्ये बाबासाहेबांनी ज्या तत्परतेने आणि त्या ठिकाणी देशाच्या सगळ्या संविधानाचा अभ्यास करून या देशाचं संविधान असण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि म्हणूनच भारताचं संविधान हे सर्वोत्कृष्ट संविधान आहे। राजे जरी बदलले तरी राज्य सुरळीत ठेवण्याचं काम जर कोण करत असेल ते भारतीय संविधान करतं, जे बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना दिलेले आणि आपल्या सगळ्यांसाठी गौरवाची गोष्ट आहे की आज देशाच्या संविधानाला अर्पण करण्याचा दिवस आहे, म्हणून आज आपण ही गौरव यात्रा काढली। पण आपण परिस्थिती बघतोय की आज या देशामध्ये संविधानावर घाला घालण्याचा किंवा जसं